हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आता 8 ते 10 दिवसांनी रक्षाबंधन हा सण जवळ येत आहे। तर रक्षाबंधनला आपण वेगवेगळ्या मिठाया आणि गोड पदार्थ तर बनवतोच, पण आंध्र प्रदेशकडे स्पेशल कोकोनट मिल्क राईस बनवला जातो। तर तोच आंध्र प्रदेश स्टाईल कोकोनट मिल्क राईसची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हा मिल्क राईस बनवणार आहोत। तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच वेगवेगळ्या नवीन पद्धतीच्या सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला सांगणार आहे त्या सर्व रेसिपीज बघण्याकरिता माझ्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच शेअर करा। आणि येत्या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आंध्र प्रदेश स्टाईल कोकोनट मिल्क राईस नक्कीच करा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल। चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा किती मस्त दिसत आहे दिसायला सुद्धा, आणि याची चवसुद्धा खूपच छान टेस्टी वाटते। आपल्या महाराष्ट्रामध्ये फारसा बनवल्या जात नाही, पण तुम्ही एकदा नक्की ट्राय कराल, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल। तर हे बघा मी इथे घेतलेले आहेत अर्धा वाटी तांदूळ। आता आपल्याला हे तांदूळ जे आहे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने अगदी धुवून घ्यायचे आहेत। तर आता मी इथे तांदूळ धुवून घेत आहे। तुम्ही हा तांदूळ तुमच्याकडे जो तुम्ही रोज डेली वापरता तो कोणताही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता। तर तांदूळ स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला हा तांदूळ जो आहे जवळपास 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। तर चला आपला तांदूळ भिजत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर मी इथे गाजर घेतलेले आहे, याचे छिलके काढून याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। हे बघा गाजरचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 2 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या हिरव्या मिरच्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला आणखी तिखट हवा असेल हा कोकोनट मिल्क राईस तर थोडा आणखी एक मिरची तुम्ही इथे जास्त टाका, 1-2 मिरच्या। तर हे बघा मिरची मी छान अशी ठेचून घेतलेली आहे। तर आता आपण नेक्स्ट स्टेप करूया। तर हे बघा आता मी ते सर्व साहित्य घेतलेले आहे, सोप, जिरा, अद्रक लसणाची पेस्ट, काजू, सुकं खोबरं आहे आणि दूध घेतलेलं आहे, लवंग, तेजपत्ता आणि तांदूळसुद्धा मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, ते तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत। आणि आपली ठेचलेली मिरची, कांदा आणि गाजर आहे बारीक कट केलेला। तर आता कुकरमध्ये आपण हा झटपट कोकोनट मिल्क राईस बनविणार आहोत। तर कुकरमध्ये मी टाकत आहे थोडं तेल। तेलसुद्धा फार जास्त टाकण्याची इथे गरज नाही आहे। तेल छान गरम झाल्यानंतर इथे टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरा आणि 2 तेजपान, अर्धा छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट, थोडीशी कलमी टाकायची आहे इथे आपल्याला, आणि ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा छोटा चम्मच सोप टाकूया आपण, थोडीशी कलमी। त्यानंतर मी इथे 3 ते 4 लवंगा टाकत आहे। आणि हे सुकं खोबरं आहे, याचे असे छोटे छोटे मी पातळ असे काप करून घेतलेले आहेत। आणि काजू आहेत, 7 ते 8 इथे काजू घेतलेले आहेत। छान असं परतून घ्यायचे सर्व तेलामध्ये। त्यानंतर आपण इथे टाकूया बारीक कट केलेला गाजर आणि एक बारीक कट केलेला कांदा, हे सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर मी इथे टाकत आहे 1 मोठा कप घेतलेला आहे मी, त्याचा अर्धा कप टाकायचा आहे आपल्याला कोकोनट मिल्क घ्यायचं आहे। आणि हे कोकोनट मिल्क जे आहे मी घरीच बनवलेलं आहे, तर त्याची रेसिपीसुद्धा मी नक्कीच टाकेल। अर्धा छोटा चम्मच मी मीठ टाकला आणि भिजवलेले तांदूळ इथे टाकलेले आहेत, छान मिक्स करून घ्यायचं। माझा कप थोडा मोठा होता त्यामुळे मी अर्धा कप घेतला, तुम्ही छोटे कप घेत असाल तर 2 छोटे कप इथे दूध टाकायचं आहे। आणि त्याच कपाने मी अर्धा कप इथे पाणी टाकत आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं। तर कोकोनट मिल्कसुद्धा बनवणे अगदी सोपं आहे, खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मी हे। याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला हवी असल्यास नक्कीच टाकेल। तर शिट्टी लावून घेऊ आपण, आणि 2 शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। आता तर आता आपण वाट बघूया। तर हे बघा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकरचं झाकण काढूया आणि बघूया आपला
कोकोनट मिल्क राईस कसा झाला आहे. तर हे बघा किती छान असा मस्त तयार झालेला आहे. चला तर मग गरमागरम आपण आपला कोकोनट मिल्क राईस सर्व करूया. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. काही नव्या रेसिपी बघायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही मला सांगू शकता. त्याप्रमाणे मी रेसिपीज बनवून तशा त्याप्रकारे व्हिडिओ अपलोड करू शकेल. तर सर्वात प्रथम तुमचे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही माझी रेसिपी बघितली वेळात वेळ काढून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हे बघा वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे मी. तर हे बघा आपला रक्षाबंधन स्पेशल कोकोनट मिल्क राईस आंध्र प्रदेश स्टाईल तयार झालेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.